इथे आपण जे मिश्रण घेतलं होतं ते मी इथे अर्धवट वाटून घेतलंय। आता मी यामध्ये घालणारे शेंगदाणे, एक पाव वाटी शेंगदाणे घेतलेत आणि चवीपुरतं मीठ आपण ह्यामध्ये घालणार आहोत। एकदा आपण छान मिक्स करून घेऊया आणि आता ह्याचं छान बारीक वाटण काढून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे सगळं मी परत छान बारीक वाटून घेतो। इथे मी हे सगळं वाटून घेतलं आणि आता आपण भाजी करणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे। हा जो मसाला आहे तोच या भाजीमधला मेन मसाला आहे। तर हा मसाला मी बाउलमध्ये काढून